नमस्कार, कसे आहात? मजेत ना? आणि त्याच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज बनवणार आहेत आपण चंपाकली. तर इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा आपण गाळून घ्यायचा आहे. पुन्हा अजून अर्धी वाटी घेतलेला आहे मैदा मी. ह्याच्यामध्ये मी बारीक जिरे आणि ओवा केलेला होता मिक्सरमध्ये, ते टाकणार आहेत आपण. थोडा खायचा सोडा टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये कोमट तेल करून घेतलेलं आहे मी, 2 ते 3 चमचे. आपण ह्याच्यामध्ये सोडून देणार आहे. ही तुम्ही पाकामधली पण बनवू शकतात आणि बिना पाकाची पण बनवू शकतात. वरती चाट मसाला वगैरे तिखट टाकून. ही 2 प्रकारची होते. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही बनवू शकतात. असं मऊन झालं पाहिजे, असा पूर्ण गोळा बनला पाहिजे. आता आपण हे पाण्याने मळून घेणार आहे आणि जसं लागेल तसंच पाणी घालायचं आहे, एकदम नाही सोडायचं. आपलं पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. असं छान असं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हे बनवून घेणार आहे. असं आपल्याला लाटून घ्यायचं मोठ्या आकाराची पोळी आणि ह्याच्या साच्यानं आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. एकसारख्या झाल्या पाहिजेत, पूर्ण पुऱ्या अशाच बनवून घ्यायच्यात आपल्याला. एकसारखं झालेलं आहे. आता मी काढून घेणार आहे. अशा आपल्याला पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आता ह्या. चला तर मग आपण बनवूया आता. मी असं कापून घेणार आहे. हे पहा किती छान दिसतंय. हे असं मध्ये असं करायचं. तुम्ही पाहू शकता हे असं बनलेलं आहे. तळल्यावर नंतर अजून छान दिसतं. आपले हे बनवून झालेले आहेत आणि आपण अशाच प्रकारे सर्व बनवून घेणारे आहेत. चला तर मग आपण तळून घेऊया. आता मी तेलात सोडून घेणार आहे हळूहळू. जास्त नाही टाकायचे, थोडेसे टाकून द्यायचे. हे पहा आपले तळत आहेत. एकदम मंद आचेवर तळत आहे मी, कारण कलर चांगला आला पाहिजे त्याच्यामुळे. आणि क्रंचीपणा पण आपण येतो मंद आचेवर तळल्यावर. चंपाकली आपली तयार झालेली आहे.
आणि ह्याच्यावरती तुम्ही चाट मसाला पण टाकून खाऊ शकतात किंवा असं पण खाऊ शकतात. पण चाट मसाल्याने चव खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा.